नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या आजीने शिकवलेली एक अशी सिक्रेट किचन टिप्स जी आजच्या फास्ट फूडच्या जगात आपण जवळपास विसरून गेलो आहोत. पण लक्षात ठेवा, आजीचा स्वयंपाक म्हणजे फक्त चव नव्हे, तो आरोग्य, प्रेम आणि अनुभवाचा संगम असतो. आजी नेहमी काय म्हणायची, स्वयंपाक करताना घाई नको, मन शांत ठेवा आणि प्रत्येक पदार्थांशी बोलत राहा. हे शब्द ऐकायला साधे वाटतात, पण यामागे खूप मोठं शास्त्र आहे. आजींची सिक्रेट किचन टिप्स नेमकी काय आहे? स्वयंपाक करताना कधीही थेट गॅस वाढवू नका. नेहमी मंद आचेवरती स्वयंपाक करा. ही टीप छोटी वाटते, पण हीच आजीच्या स्वयंपाकाची खरी जादू आहे. आजी मंद आचेवर स्वयंपाक का करायची? आजी सांगायची, जसं माणसाचं आयुष्य हळूहळू घडतं तसं जेवणही हळूहळू शिजायला हवं. चला मग आता आपण बघूया मंद आचेवर स्वयंपाक केल्याचे फायदे. पदार्थ आतपर्यंत शिजतो, मसाल्याची खरी चव येते, अन्न जड लागत नाही, पोट साफ राहतं, गॅसही कमी लागतो. कांदा परतताना आजीची सिक्रेट टिप्स. आजी कधीच कांदा पटकन जाळायची नाही. आजींची पद्धत अशी असायची की कढई नीट गरम करा, तेल टाकून थोडं गरम होऊ द्या, कांदा टाकल्यावर मिठाची एक चिमूट घाला, मग मंद आचेवर हळूहळू परता. याचा परिणाम कांदा सुंदर गुलाबी होतो, जळत नाही, ग्रेव्हीला नैसर्गिक गोडावा येतो. मसाले भाजताना आजीचं गुपित. आजी सांगायची, मसाले जळाले की औषधही विष होतं. मसाले नेहमी मंद आचेवर भाजा. सतत ढवळत राहा, तेल सुटेपर्यंत थांबा. यामुळे मसाल्याचा सुवास संपूर्ण घरात दरवळतो. भाताबद्दल आजीची सिक्रेट टिप्स. आजकाल भात चिकट होतो अशी खूप लोकांची तक्रार असते. आजी काय करायची, भात 15 मिनिटे धुवून शिजवायची आणि उकळल्यावर आधी मीठ घालायची, मग भात टाकायची, कधीही जोरात उकळू द्यायची नाही. म्हणूनच आजीचा भात नेहमी मोकळा आणि हलका असायचा. आमटी, डाळ, वरण आजीची खास पद्धत. आजी आमटी करताना नेहमी म्हणायची, आमटी उकळली नाही तर आत्मा जागा होत नाही. डाळ नीट शिजवलेली असावी. आमटी उकळी येईपर्यंत मंद आच ठेवावी. चिंच, गूळ नेहमी शेवटी टाका. फोडणी शेवटी घालायची, यामुळे आमटीला पारंपरिक चव येते. भाजी करताना आजींची सवय, भाजी कापून लगेच शिजवायची, फार वेळ पाण्यात भिजवायची नाही. झाकण लावून मंद आचेवर शिजवायची, त्यामुळे भाजीतील पोषणमूल्य टिकून राहतात. लसूण, आलं यांचं आजीचं गुपित. आजकाल रेडीमेड पेस्ट वापरतात, पण आजी नेहमी ताजं आलं लसूण वाटायची. पोटासाठी चांगलं, वास कमी, चव जास्त. ताक, लोणचं, पापड आजींची शिस्त. ताक नेहमी मातीच्या भांड्यात, लोणचं उन्हात ठेवलेलं, पापड सावलीत वाळवलेले. ही सगळी शास्त्रं आजीला अनुभवातून कळलेली होती. आजींची एक अमूल्य शिकवण, स्वयंपाक हा देवपूजा आहे. राग, ताण, चिंता घेऊन स्वयंपाक करू नकोस. म्हणूनच आजींच्या हातचं जेवण मन आणि पोट दोन्ही तृप्त करायचं. आजींची सिक्रेट किचन टिप्स आज का महत्त्वाची आहे? आजार कमी होतात, पचन सुधारतं, वजन नियंत्रणात राहतं, घरच्यांचं आरोग्य चांगलं राहतं, स्वयंपाकात समाधान मिळतं. मैत्रिणींनो, आजची पिढी बदलली, पण आजीचं शहाणपण आजही तितकंच उपयुक्त आहे. आजीची सिक्रेट किचन टिप्स नक्की वापरून पहा आणि फरक स्वतः अनुभवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.